नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सुसंस्कृत राजकारणाचे आदर्श पुरस्कृते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज कराड येथील त्यांच्या स्मृतीस्थळी विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले. राज्याच्या प्रगतीचा भक्कम पाया रचताना त्यांनी लोकाभिमुख प्रशासन, सामाजिक समता आणि सहकार चळवळीला विशेष प्रोत्साहन दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात मोठी चालना मिळाली आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिली मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने काम केले. शिक्षण, उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत त्यांनी राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्राला एक स्थिर आणि प्रगत दिशा मिळाली. कराड येथील स्मृतीस्थळी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली सुसंस्कृत राजकारणाची शिकवण आणि विकासभिमुख विचार आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.